एक ओव्हन काय करू शकतो? विमानातल्या एका ओव्हनचं वजन असतं साधारण 20 किलो. एका प्रवासी विमानात साधारण 2 ते 3 ओव्हन असतात, म्हणजे 60 किलो. पण इंडिगोच्या विमानात असा ओव्हन तुम्हाला कधीच दिसणार नाही. इंडिगो मधनं प्रवास केला तर कधीच तुम्हाला गरम खाणं मिळणार नाही, कारण या विमानात ओव्हनच नसतो. साधारण मुंबई ते दिल्ली या विमान प्रवासात 3000 लिटरचं पेट्रोल हे विमानाला लागतं. पण वजन कमी असेल तर ही बचतच होते. या क्षेत्रातले तज्ज्ञ असं सांगतात की एका किलो मागे किमान 2000 रुपयांची बचत होते. ओव्हन कमी करून इंडिगो हे मुंबई ते दिल्ली या विमान प्रवासाच्या एका ट्रिपमध्ये साधारण 10 ते 15,000 रुपयांची बचत करत असेल. वाटताना छोटी गोष्ट वाटत असेल, पण जिथं एका विमानाला 10,000 लिटर पेट्रोल लागतं तिथं इंडिगो 9,000 लिटर मध्ये प्रवास करतं. रोजच्या 500 जरी फ्लाइट्स धरल्या तरी एका फ्लाइट मागे 1 लाख रुपये वाचतात. दिवसाला 5 कोटी आणि वर्षाचे तब्बल 1825 कोटी रुपये. 10,000 लिटरसाठी ओव्हनचं वजन कमी करून इंडिगो हे साध्य करतं. ही गोष्ट आहे एअर माफिया असलेल्या इंडिगोची. गेल्या 2 दिवसात सरकारला गुडघ्यावर आणलेल्या इंडिगोची. जिथं आपल्या विरोधात कायदे आल्यानं पंजाबच्या शेतकऱ्यांना कित्येक महिने दिल्लीच्या बॉर्डरवरती तळ ठोकावा लागला होता, तिथं इंडिगोनं मात्र अगदी प्लॅन करून 2च दिवसात सरकारला गुडघ्यावर आणलंय. असं म्हणतात की कुठल्याही सेक्टरमध्ये एखाद्या कंपनीचं 50% अधिक वर्चस्व असेल तर ती मोनोपॉली असते. पण इंडिगोचं भारताच्या हवाई क्षेत्रात 65% अधिकचं वर्चस्व आहे. इथं सहारा, विजय माल्या, स्पाइस जेट असे अनेक मातब्बर हरले, पण एका मारवाडी आणि एका ट्रॅव्हल एजंटनं सुरू केलेली कंपनी भारताची एव्हिएशन इंडस्ट्री आपल्या मुठीत घेऊन बसलीये. पण हे कसं शक्य झालं पाहूयात या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. तर ते साल होतं 2005चं. दिल्लीच्या कॅनॉट प्लेस मध्ये ट्रॅव्हल एजंट असलेल्या कपिल भाटिया यांचा मुलगा राहुल भाटिया. राहुल भाटिया ट्रॅव्हल अँड लॉजिस्टिक मधलं मोठं नाव झालं होतं, पण या माणसाला विमान कंपनीत जायचं होतं. या राहुल भाटिया यांनी याच क्षेत्रातल्या बाप समजल्या जाणाऱ्या राकेश गंगवाल यांना हेरलं. गंगवाल तेव्हा US एअरवेज मधलं मोठं नाव होतं. कॉस्ट कटर म्हणून ते फेमस होते. त्यांचा एकच मंत्र होता, तो म्हणजे स्वेट द ॲसेट, म्हणजे कंपनी यंत्रासारखी चालवा, यंत्रामधून पण घाम काढा. या दोघांनी मिळून 2005 साली स्थापन केली ती इंडिगो. त्या काळात भारतात साधारण 100 विमानं होती. 110 कोटींच्या देशात फक्त 100 विमानं. जेट एअरवेज, एअर इंडिया, डेक्कन अशा कंपन्या तेव्हा भारताच्या हवाई क्षेत्रात बाप समजल्या जात होत्या. 2005 सालीच विजय मल्ल्यानं या सेक्टरमध्ये प्रवेश केला होता. पण अजून एक कंपनी बुडायला आली म्हणूनच इंडिगोकडे तेव्हा बघितलं गेलं. पण या सेक्टरमध्ये येताच इंडिगोनं एक बॉम्ब फोडला. त्यांनी सुरुवातीलाच एअरबस या कंपनीला थेट 100 विमानांची ऑर्डर दिली. याची किंमत होती साधारण 48,000 कोटी इतकी. हा मूर्खपणा करण्याचा विचार सुद्धा कोणी केला नसता, पण गंगवाल यांनीच हा डाव खेळला. पॅरिस इथं सुरू असलेल्या एअर शो मध्ये एअरबसला त्यांनी 100 विमानांची ऑर्डर देऊन टाकली होती. पण इथं गंगवाल यांनी मोठा डाव खेळला होता. एकतर झालेलं असं की तेव्हा भारतात फक्त बोईंगची विमानं चालत होती. एअरबसला इंडियाचं मार्केट मिळत नव्हतं. त्यातही 100 विमानं ही जगातली आजवरची सगळ्यात मोठी ऑर्डर होती. त्यामुळे एअरबसनं इंडिगोला तब्बल 50% डिस्काउंट दिला. जिथं इंडिगोला एक विमान 1000 कोटींना मिळालं असतं, तेच विमान इंडिगोला 500 कोटींमध्ये मिळालं. तरी सुद्धा रक्कम तशी मोठीच होती. पण गंगवाल यांनी वेगळा डाव खेळला होता. त्यांनी इथं फॉर्म्युला वापरला तो SLBचा, म्हणजे सेल अँड लीज बॅक. ही 100 विमानं त्यांनी थेट विमानं भाड्यानं देणाऱ्या कंपनीला विकली आणि त्यांच्याकडनंच पुन्हा भाड्यानं घेतली. आता तुम्ही म्हणाल की यात कसला शहाणपणा? तर एअरबसनं 50% डिस्काउंट इंडिगोला दिला होता, म्हणजे 1000 कोटींचं विमान इंडिगोला 500 कोटींमध्ये मिळालं होतं. तेच विमान इंडिगोनं दुसऱ्या कंपनीला 600 कोटींमध्ये विकलं आणि 100 कोटींचं प्रॉफिट पहिल्याच टप्प्यात काढला. त्यानंतर तेच विमान भाड्याने घेतलं आणि हप्त्याने पैसे देण्याची सोय सुद्धा लावून घेतली. या स्ट्रॅटेजीने नेमकं काय झालं होतं? तर विमान कंपनी सुरू करण्यापूर्वीच इंडिगो प्रॉफिट मध्ये आली होती. राहुल भाटिया आणि राकेश गंगवाल या 2 माणसांनी ट्रेलर दाखवला होता आणि पिक्चर अजून पुढे होता. 2005 साली विजय मल्ल्याची किंगफिशर एअरलाईन्स सुरू झाली. त्यामध्ये अगदी हव्या त्या सुविधा होत्या. दुसरीकडे जेट एअरवेज होती, ती सुद्धा कम्फर्टसाठी, लक्झरी प्रवासासाठी ओळखली जाऊ लागली होती. पण 2006 साली आलेल्या इंडिगोनं यातलं काहीच केलं नाही. त्याचं मेन कारण होतं
इंडियन मार्केटची मेंटॅलिटी. त्या काळात साधारण मुंबई ते दिल्ली या 2 तासाच्या प्रवासासाठी या बाकीच्या कंपन्या 15 ते 20 हजार रुपये चार्ज करायच्या. पण इंडिगोने नेमकं काय केलं तर कॉस्ट कटिंग वरती काम करायला सुरुवात केली. यातलं काहीही न देता कमीत कमी वेळात पोहोचवण्याचं काम इंडिगो करायला लागली. अक्षरशः ढगातलं वडाप म्हणून सुद्धा या कंपनीची हेटाळणी व्हायला लागली. पण प्रॉफिटच्या गणिताची हीच मोठी गेम ठरली, ज्यामुळे ही कंपनी गेल्या 20 वर्षात भारताची टॉपची कंपनी म्हणून समोर आली आहे. आता हे काम इंडिगोने नेमकं कसं केलं हे सुद्धा आकड्यांमधनं सांगते. 2007 साली म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळात किंगफिशर 408 कोटी रुपयांच्या तोट्यात होती. स्पाइस जेट याच वर्षात 132 कोटींच्या तोट्यात, तर जेट एअरवेज 432 कोटींच्या तोट्यात होती. तर यावर्षी इंडिगोला सुद्धा तोटा झाला होता, जो 234 कोटींचा होता. पण ही सुरुवात होती, कारण त्याच्याच पुढच्या वर्षात किंगफिशर 1900 कोटी रुपयांच्या तोट्यापर्यंत गेली. स्पाइस जेटचा तोटा 340 कोटी आणि जेट एअरवेज 400 कोटींच्या तोट्यापर्यंत पोहोचली. पण यावर्षी इंडिगोला 82 कोटींचा प्रॉफिट झाला. जिथे जागतिक मंदीमुळे वाढलेल्या क्रूड ऑइलमुळे सगळ्या कंपन्या तोट्यात होत्या, तिथे इंडिगो प्रॉफिटमध्ये जात होती. हेच प्रॉफिट पुढच्या वर्षी 484 कोटींचं झालं आणि त्याच्या पुढच्या वर्षी 700 कोटींचं झालं. एका मागणं एक कंपन्या बंद पडत असताना इंडिगो मात्र हजारो कोटींच्या निव्वळ नफ्याच्या गणितात पोहोचायला लागली होती. पण हे सगळं इंडिगोला कसं शक्य झालं तर याचं पहिलं कारण कॉस्ट कटिंग. सुरुवातीला आपण जे ओव्हनचं गणित मांडलं ते कंपनीनं तंतोतंत लागू केलं. अगदी एअर होस्टेस सुद्धा कमी वजनाच्या घेण्याची पॉलिसी कंपनीनं राबवली. जे गरजेचं नाहीये ते विमानातनं काढून टाकायचं, हेच एक सूत्र कंपनीने स्वीकारलं. दुसऱ्या कंपन्या विमान प्रवासात सिनेमा दाखवायच्या, हेडफोन्स द्यायच्या. इथं इंडिगोनं मात्र साधी स्क्रीन सुद्धा ठेवली नाही. विमानात एखादा सिनेमा पाहतो तेव्हा त्याचे पैसे सुद्धा या सिनेमाच्या प्रोड्युसरला द्यावे लागतात. अगदी रुपया आण रुपया वाचवण्याचं धोरण इंडिगोकडनं आखण्यात आलं, ज्याचा मुख्य हेतू होता तो म्हणजे तिकिटांचे दर कमी करणं. अगदी 100 रुपये तिकीट स्वस्त असल्यानं सुद्धा लोक इंडिगोतनं प्रवास करायला लागली. या सगळ्यात दुसरी गोष्ट इंडिगोनं केली ती म्हणजे पॉइंट टू पॉइंट पॉलिसी न वापरता हब अँड स्पोक या पॉलिसीचा वापर करणं. म्हणजे नेमकं काय तर समजा दिल्ली, कलकत्ता, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू अशा 6 ठिकाणी एखादी विमान कंपनी सेवा देणार आहे, तर ती पॉइंट टू पॉइंट मॉडेल वापरायची. म्हणजे मुंबईतनं इतर 5 ठिकाणी जाणारी अशी एकूण 6 विमानं कंपनीला लागायची. तेच प्रत्येक ठिकाणासाठी व्हायचं, त्यामुळे 6 ठिकाणं जोडण्यासाठी विमान कंपन्यांना साधारण 15 विमानांची गरज लागते. पण इंडिगोनं इथं हब अँड स्पोक सिस्टीम आणली. म्हणजे मुंबई हे हब म्हणून वापरायचं आणि हैदराबाद ते दिल्ली जायचं असेल तर व्हाया मुंबई प्रवास करायचा. जिथे एखाद्या विमान कंपनीला 15 विमानं लागायची, तिथे या सिस्टीममुळे इंडिगोला 6 विमानं लागू लागली. त्यातही एखादं नवीन डेस्टिनेशन जोडायचं झालं तर दुसऱ्या कंपनीला 6 नवीन विमानं लागायची. तिथे या कंपनीला एकच नव्या विमानाची आवश्यकता निर्माण झाली. लक्षात घ्या, आजही विमान प्रवासात वेळेपेक्षा भारतीय लोक तिकिटावरती लक्ष देतात. त्यामुळे इंडिगोचा फायदा होत गेलाय. पर्यायानं कमीत कमी विमानात जास्तीत जास्त लोकेशन टार्गेट करणं हे इंडिगोला जमलं. त्यानंतर इंडिगोने एक मॉडेल आणलं, ते म्हणजे टर्न अराउंड टाइम कमी केला. एक विमान मुंबईतनं दिल्लीला गेलं, तेच विमान पुढे मुंबईला परत येणार असेल किंवा तिथनं पुढे कलकत्त्याला जाणार असेल तर साधारण विमानातले प्रवासी उतरणं, लोडिंग आणि अनलोडिंग होणं, विमानाची साफसफाई करणं या गोष्टीला 1 तासाचा वेळ लागतो. पण इंडिगोनं हे टायमिंग अर्ध्या तासावर आणलं. तुम्ही कधी इंडिगोतनं प्रवास केला असेल तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही बाहेर पडेपर्यंत विमान क्लीन करणारा क्रू विमानात हजर असतो. ही सगळी प्रोसेस विक्रमी वेळेत इंडिगो पूर्ण करतं. आणि हे करून इंडिगोने काय मिळवलं तर जिथं एका विमानाच्या दिवसाला 10 फेऱ्या होत होत्या, तिथं त्याच विमानाच्या 12 फेऱ्या व्हायला लागल्या. राहुल भाटिया असं म्हणतात की विमान आकाशात असेल तरच पैसे मिळवून देतं, जमिनीवर विमान उतरलं की ती डेड इन्व्हेस्टमेंट असते. आणि हेच सूत्र अगदी विमानातली सफाई करणाऱ्याला सुद्धा समजावून सांगण्यात आलं. बरं, इतक्यावरती सगळं झालं का तर नाही. कमी टायमिंग मध्ये हे काम करायचं असेल तर जास्त स्टाफ आणि जास्त पगार. पण जिथं एअर इंडिया साधारण एका फ्लाईटसाठी 250 जणांचा स्टाफ वापरायची, जिथं जेट एअरवेज 180 जणांचा स्टाफ वापरायची, तिथं इंडिगो हेच काम फक्त 96 जणांच्या स्टाफवर करते. नेमकं कसं तर इंडिगोमध्ये प्रत्येक कामाला वेगळा स्टाफ नाहीये. बऱ्याचदा 2 ते 3 प्रकारची कामं एकच व्यक्ती करताना दिसतो. पण हे सिस्टीम नुसारही आखण्यात आलंय. म्हणजे जसं की इंडिगो एअरबेसचं A320 हे विमान वापरतं, तर दुसऱ्या कंपन्या वेगवेगळी मॉडेल वापरतात.
वेगवेगळी मॉडेल म्हणजे वेगवेगळे इंजिनियर्स, वेगवेगळा मेंटेनन्स, वेगवेगळा क्रू आणि वेगवेगळे पायलट्स. पण इंडिगोनं एकाच प्रकारचं मॉडेल वापरून यात एक वाक्यता आणली. त्यामुळे इंडिगोचा कुठलाही पायलट कंपनीच्या कुठल्याही रूटवरची फ्लाईट चालवू शकतो. थोडक्यात काय तर अगदी ओव्हन पासून ते विमानाच्या मॉडेल पर्यंत प्रत्येक गोष्ट बारकाईने करून इंडिगो उभा राहिली. त्यामुळेच मागच्या वर्षी विस्तारानं 581 कोटींचा, एअर इंडियानं 7,000 कोटींचा तोटा सहन केलेला असताना इंडिगोनं 8,172 कोटी रुपयांचा प्रॉफिट केलाय. स्वेट द ॲसेट हे सूत्र लागू करत अक्षरशः पिळण्यात येतं. त्यामुळेच कुठंतरी पायलट आणि क्रूला विश्रांती मिळावी म्हणून आलेल्या नवीन नियमांमुळे नफा कमी होईल या भीतीनं मोनोपॉलीचा आधार घेऊन या कंपनीनं आपली मागणी मान्य करून घेतली आहे. अर्थात माफिया म्हटल्यानंतर काळी बाजू ही असायलाच हवी.